समुद्र मंथन हे का बरं करावं लागलं त्याची एक सुंदर अशी कथा आज आपण जाणून घेणार आहोत। तर समुद्र मंथनाचं जे वर्णन आहे, सुंदर वर्णन विष्णू पुराणामध्ये आहे, भागवत पुराणामध्ये आहे आणि महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला आढळतं। तर बांधवांनो, हे समुद्र मंथन करताना देवांना राक्षसांना सुद्धा बरोबर घ्यावं लागलं होतं बघा। हे सगळं जे रहस्य आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। अखंड या सृष्टीला तारण्यासाठी देवादेव विष्णुदेव हे नक्की धावून येतात बघा। ज्या ज्यावेळी संकट आली त्यावेळी भगवंताने अवतार घेतलाय निश्चित आहे बघा। स्वर्ग हे देवांचं निवासस्थान, संपूर्ण ऐश्वर्य त्या ठिकाणी संपन्न आहे। स्वर्गामध्ये बघा एकदा दुर्वासा ऋषी त्या ठिकाणी आले, देवांची आणि दुर्वासा ऋषींची त्या ठिकाणी बघा भांडणं झाली, वादविवाद झाला माझी। फार तपचारी ऋषी दुर्वासा, आणि या दुर्वासा ऋषींनी बघा इंद्र आणि सर्व देवांना शाप दिला। याच शापामुळे बघा इंद्र आणि सर्व देवता दुर्बल झाले, शक्तिहीन झाले। स्वर्ग आणि संपूर्ण ही सृष्टी वैभवहीन झाली त्या ठिकाणी एका क्षणात। आणि देवांच्या याच परिस्थितीचा फायदा बघा उठवला तो दानवांचा राजा बलीनं बघा। दानवांना वाटलं, म्हणजेच राक्षसांना या वाटलं की आता देव दुर्बल झाल्यात, पण त्यांनी बघा स्वर्गावरती आक्रमण केलं आणि स्वर्ग सुद्धा जिंकला। आणि त्यावेळेला सगळे देव घाबरले बघा, कारण देव हे दानवांच्या बरोबर लढूच शकत नव्हते, कारण शक्ती सगळी निघून गेली होती। आता काय करावं? सगळे देव त्राहिमाम त्राहिमाम करत भगवान विष्णू देवाकडे गेले। देवा, काहीतरी तुम्ही करा आणि आम्हाला वाचवा। अखंड सृष्टी या दानवांनी घेतली, स्वर्ग घेतलाय, अंधकारमय जीवन झाले सगळीकडं। त्यावेळेला भगवान विष्णू देवांनी सांगितलं की आता याच्यावरती एक पर्याय म्हणजे समुद्र मंथन आपल्याला करावं लागेल। आणि समुद्र मंथन जर करायचं असेल तर बघा देवांच्याकडे सुद्धा एवढी ताकद नव्हती, का देव दुर्बल झाले होते। देव समुद्र मंथन करूच शकत नव्हते एकटे। आणि त्यावेळेला भगवान विष्णूंनी सांगितले की जर समुद्र मंथन करायचं असेल तर या दानवांना बरोबर घेतलं पाहिजे बघा। देवांनी दानवाला सांगितलं की तुम्ही या समुद्र मंथनाला आपल्या दोघांच्या ताकदीने हे समुद्र मंथन करू। आणि त्यावेळेला बघा दानवांनी बी सांगितलं की आम्ही येतो, परंतु या समुद्र मंथनातून जे बी बाहेर निघल धन त्याच्यामध्ये अर्धा हिस्सा आम्हाला पाहिजे। आणि त्यावेळेला देवांनी हा म्हटलं बघा। बघा समुद्र मंथन करण्यासाठी म्हणजे हा समुद्र हलवण्यासाठी सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मंदराचल पर्वताचा उपयोग केला बघा देवांनी। त्या पर्वताला मंदार सुद्धा म्हटलं जातं बघा। आजही हा पर्वत बिहार राज्याच्या बांका जिल्ह्यामध्ये आहे। या पर्वताबरोबर जी पर्वताला बांधण्यासाठी बघा म्हणजे रवी हा मंदार पर्वत, त्याला ह्या बांधण्यासाठी रस्सी पाहिजे। मग त्या ठिकाणी वासुकी सर्पाचा राजा बघा, वासुकी हा नाग आहे, तो सर्पांचा राजा आहे। आणि या कार्यामध्ये रस्सी म्हणून उपयोग केला त्या ठिकाणी वासुकीचा बघा। 8 ताकद वासुकीला। ज्या वेळेला हे समुद्र मंथन चालू झालं बघा, म्हणजे आपण जसं रवी ताक दही हलवतो ना तसा हा समुद्र हलवायचा होता। आणि त्यावेळेला वासुकी नागाचा शेपटाचा जो भाग आहे बघा, वासुकी नागाचा शेपटाचा भाग हा देवांनी पकडला बघा हलवण्यासाठी। तोंडाचा जो भाग आहे तो दानवांनी पकडला। आणि त्यावेळी मंदार पर्वत हलू नये म्हणून बघा भगवान विष्णूंनी स्वतः कासवाचं रूप घेतलं बघा त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी भगवंतानं धारण केला की हा पर्वत हलून पडू नये म्हणून बघा। आणि समुद्र मंथन जोरात चालू झालं। या समुद्र मंथनातून बघा 14 रत्न बाहेर आली, ते सुद्धा आपण पाहूया। तर बांधवांनो, पहिलं जे रत्न आहे म्हणजे याला हलाल म्हटलं जातं, पहिलं बघा विष बाहेर आलं पहिलं। आता हे विष पिणार कोण? ना दानवांची ताकद ना देवतांची ताकद। त्या देवादेव महादेवांनी विष प्राशन केलं बघा, परंतु ही विष कंठाच्या खाली जाऊन दिलं नाही देवानं बघा। आणि बांधवांनो, ते रहस्य मी आज आपल्याला सांगतो, कारण पोटामध्ये नरनारायण आहे म्हणून आपल्या नारायणला तकलीफ होऊ नये म्हणून भगवंतानं विष हे कंठामध्येच ठेवलं बघा। आणि त्यामुळे कंठ निळा पडला म्हणून आजही देवादेव महादेवांना नीलकंठ म्हटलं जातं। आणि दुसऱ्या वेळेला बघा कामधेनू नावाची गाय बाहेर आली बघा समुद्रातून, या मंथनातून, मनोकामना पूर्ण करणारी, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारी। आणि तीच गाय पुढे बघा वशिष्ठ ऋषींना दिली बघा। त्या गायीला आपण सुनंदा, सुमन असं सुद्धा म्हणतो। तिसऱ्या वेळेला उच्च श्रवा नावाचा घोडा आला बघा समुद्रातून। 7 तोंडाचा सफेद रंगाचा घोडा होता, सगळ्या घोड्यामध्ये अतिशय वेगानं पळणारा घोडा। आणि हा मंथनानंतर घोडा बघा असुरांचा राजा बलीला देण्यात आला। हे सूर्यदेवाचं वाहन सुद्धा मानलं जातं बघा।
चौथ्या वेळेला ऐरावत नावाचा हत्ती आला समुद्र मंथनातून बघा. हत्ती 4 दातांचा हत्ती. आणि पुढे इंद्रदेवाला हा ऐरावत हत्ती देण्यात आला बघा. इंद्रदेवाचं वाहन. 5व्या वेळेस कौस्तुकमणी बाहेर आला आणि भगवान विष्णुदेवांनी आपल्या हृदयावरती धारण केला हा कौस्तुकमणी. 6व्या वेळेला कल्पवृक्ष, सगळी इच्छापूर्ती करणारा वृक्ष बाहेर आला समुद्र मंथनातून. आणि हा वृक्ष त्यावेळेला इंद्रदेवाला देण्यात आला. 7व्या वेळेला पारिजात वृक्ष समुद्रातून बाहेर आला बघा. देवी देवतांची पूजा करण्यासाठी इंद्रदेवानं या वृक्षाची स्थापना स्वर्गात केली बघा नेऊन. आणि नंतर या वृक्षाला भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरती आणला बघा. आणि 8व्या वेळेला मदिरा बाहेर आली. मदिरा म्हणजे आताच्या भाषेत दारू. आणि ती दैत्यांना दिली बघा. आणि 9व्या वेळेस समुद्र मंथनातून रंभा बाहेर आली बघा. रंभा इंद्रदेवाच्या दरबारातील प्रमुख अप्सरा, अतिशय सुंदर. आणि 10व्या वेळेला माता लक्ष्मी, अखंड या सृष्टीची माता, अखंड या सृष्टीचं वैभव त्या ठिकाणी बाहेर आलं बघा. कमळाच्या फुलातून माता प्रकट झाली. सगळे देवता, असुर म्हणजेच राक्षस देवी लक्ष्मीला मागत होते. परंतु त्यावेळेला माता लक्ष्मीने स्वतः भगवान विष्णुदेवांना वर मानलं. तर बांधवांनो, अखंड विश्वामध्ये जे वैभव आहे ते माता लक्ष्मीमुळे वैभव बघा. 11व्या वेळेला बघा शंख बाहेर आला समुद्र मंथनातून. समुद्र मंथनातून शंख प्रकट झाला आणि तो शंख भगवान विष्णुदेवांना प्रदान करण्यात आला. शंखाला बघा महालक्ष्मीचा भाऊ सुद्धा मानलं जातं, की ज्या ठिकाणी शंख असतो त्या ठिकाणी महालक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या पूजेमध्ये अतिशय महत्व आहे आणि शंखाला विजयाचं प्रतीक मानलं जातं बघा. आणि 12व्या वेळेस चंद्रमा समुद्र मंथनातून बाहेर आला बघा. भगवान शिवशंकरांच्या मस्तकावरती चंद्रमा धारण केलं देवानं बघा. 13वं जे रत्न आहे धन्वंतरी आपल्या हातात अमृताचा खडा घेऊन प्रकट झाली बघा. पुराणानुसार धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता मानली जाते बघा. धन्वंतरी म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. आणि हे जे अमृत आहे ते अमृत सेवन केल्यास अमरत्व प्राप्त होतं. आणि हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये स्पर्धा लागली बघा. कारण दानवांनी कबूल केलं समुद्र मंथनाच्या वेळेस की जे बी बाहेर येईल रत्न त्यात आमचा सुद्धा अर्धा अधिकार. त्यामुळे दानव अमृत मागू लागले. आणि त्यावेळेला हे अमृत घेऊन त्या ठिकाणी बघा गरुड उडाले. बांधवांना आजही पुरावा सापडतो, लक्षात घ्या. गरुड अमृताचा कलश घेऊन उंच भरारी आकाशात मारली. त्यावेळेला त्या घड्यातून अमृत 4 ठिकाणी पडलं बघा. आणि त्या 4 जागा म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, 3रं उज्जैन आणि 4थं नाशिक. आज या 4ही ठिकाणी बघा कुंभमेळा आयोजित केला जातो. या सगळ्या प्रयत्नानंतर राक्षस काय ऐकणार, भगवंताने प्रयत्न केला बघा. त्यावेळेला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला, अतिशय सुंदर. आणि मोहिनी अवतार घेतल्यामुळे हे जे राक्षस आहेत हे विचलित झाले बघा. कारण वृत्ती राक्षसीच. त्यावेळी अमृत जे आहे ते देवांना दिलं बघा. आणि त्यामुळं देव शक्तिशाली बनले, अमृत मिळालं, स्वर्ग परत मिळाला आणि अखंड या सृष्टीला वैभव प्राप्त झालं. तर बांधवांनो, अशा प्रकारे या समुद्र मंथनातून गेलेलं वैभव अखंड या सृष्टीला परत मिळालं आणि देवतांना अमरत्व प्राप्त झालं बघा. नाहीतर समुद्र मंथन जर झालं नसतं ते अखंड सृष्टी वैभवहीन झाली असती आणि ही सगळी सत्ता आहे ती असुरांच्या हातात गेली असती बघा. पण समुद्र मंथन हे जरुरीचं होतं आणि हे भगवान विष्णू देवांनी केलं बघा सगळं. तर सुंदर अशी कथा बांधवांनी ही जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.